हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत साऊथ गोव्याला, अगोंडा बीचला. द बे रिसॉर्ट म्हणून आहे. 4 दिवसाचा लॉंग वीकेंड होता, सो आम्ही गोव्याला आलेलो. सो हा आहे एंट्रन्स रिसॉर्टचा. लेफ्ट साईडला उतरून गेलं की खाली रूम्स आहेत. राईट साईडला इथे तुम्हाला रिसेप्शन एरिया आहे. यांच्याकडे 2 टाईप्स ऑफ रूम आहे. एक आहे रिव्हर फेसिंग रूम आणि दुसरं आहे सी फेसिंग विला. सो आम्ही दोन्हीकडे स्टे केलेला. सो पहिली जी रात्र होती ती आमची रिव्हर फेसिंग रूम होती. हा आहे रिसेप्शन एरिया. 2 मोठी वडाची झाडं आहेत. त्याच्या आत गेल्यावर इथे तुम्हाला रिसेप्शन एरिया आहे. छानपैकी सोफा सेट आहे. हा आहे रिसेप्शन एरिया द बेचा. रिसेप्शनहून थोडं पुढे गेलं की इथे लेफ्ट साईडला तुम्हाला वेलनेस स्पा सेंटर आहे. सो इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाज आणि स्पा तुम्ही करू शकता. त्यानंतर हा आहे पाथवे टुवर्ड्स द रूम. सो आता आपण चाललो आहोत रिव्हर फेसिंग रूमला. समोर छान एक छोटीशी नदी आहे, त्याला फेसिंग हे रूम्स आहेत. सो आमची जी रूम होती ती 105 नंबर, क्लासिक 105 असं रूम होती. सो हा आहे वरांडा एरिया. ह्याच्यामध्ये छान 2 चेअर आणि टेबल आहे. सो संध्याकाळच्या वेळी चहा पिऊ शकता तुम्ही. ही आहे रूम. सो रूममध्ये एंटर केल्यावर तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी प्रशस्त रूम आहे. मोठा बेड आहे, 3 माणसं आरामात झोपू शकता. त्यानंतर इथे साईडला एक डायनिंग टेबल आहे. सो इथे इलेक्ट्रिक केटल, बिसलरीच्या 2 बॉटल्स दिलेल्या असतात दर दिवशी. त्यानंतर AC आहे. मोठा बेड आहे, 3 लोक आरामात झोपू शकता. मागे वॉल हँगिंग होतं. त्यानंतर मिरर आहे, वुडन कबर्ड आहे. त्यानंतर टोपली, डस्टबिन म्हणून एक टोपली दिलेली आहे. त्यानंतर मिरर आहे ज्याला केनचं बॉर्डर केलेली आहे. त्यानंतर एका बास्केटमध्ये सगळ्या टॉयलेटरीज दिलेल्या त्यांनी, म्हणजे शॅम्पू, शॉवर जेल, टूथब्रश, टूथपेस्ट, नॅपकिन्स, त्यानंतर टॉयलेट पेपर, सोप आणि शेविंग किट असं सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलेलं. हे आहे या रूमचं युनिक बाथरूम. सो मोठा मिरर आहे, बेसिन आहे, छान मनी प्लांट आहेत. त्यानंतर खुंटी दिलेली आहे, एक शिडी दिली आहे लाकडी, शोसाठी ठेवलेली आहे. त्यामुळे झाडं आहेत आतमध्ये छानपैकी. मोठे पॉट आहे. त्यानंतर हा आहे शॉवर. सो तुम्ही बघू शकता ओपन एअर आहे. सो वर छानपैकी मोकळं आकाश आपल्याला दिसतं आहे. त्यानंतर साईडला सुद्धा अशी छानपैकी झाडी आहेत. त्यानंतर तिथे टॉयलेट आहे आणि हा आहे मिरर. सो खूप छान असं युनिक बाथरूम आहे. हा आहे मॉर्निंग व्ह्यू. सकाळी तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे दिसू शकतं हे. सो आहे मॉर्निंग व्ह्यू. खूप छान वाटतं. वेगळं युनिक बाथरूम आहे. एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही हे अनुभवू शकता. हा आहे शॉवर. गरम पाणी 24 तास असतं. ही रिव्हर फेसिंग रूम आहे. सो समोर एक छान छोटीशी नदी आहे. दुपारी 4 वाजता आम्ही चेक इन केलं. चेक इन केल्यावर त्यांनी वेलकम ड्रिंक म्हणून वॉटरमेलन ज्यूस दिलेला. आता रेस्टॉरंटकडे जाऊया. ट्री टॉप तवा म्हणून त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे. सो छान इथे होडी ठेवलेली आहे. तो आता आपण वर रेस्टॉरंटकडे जातो. फर्स्ट फ्लोअरवर असं छान रेस्टॉरंट आहे. हा खाली किचन आहे आणि वर फर्स्ट फ्लोअरला रेस्टॉरंट आहे. सो छान लाईव्हली म्युझिक चालू होतं. ट्री टॉप तवा रेस्टॉरंट अँड बार आहे. सो इथे नुसतं रेस्टॉरंटमध्ये पण लोक जेवायला येतात आणि जे इथे रिसॉर्टमध्ये राहिलेली ती लोकंसुद्धा इथे जेवतात. सो इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचं फूड मिळेल. आम्ही 3 दिवस इथे छान सगळ्या गोवन डेलिकेसीज टेस्ट केल्या. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही चेक इन केलं तेव्हा गुरुवार होता, त्यामुळे आम्ही वेज कढाई आणि बटर रोटी घेतलेली. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग ब्रेकफास्ट झाल्यावर आमचं चेकआउट होतं. ब्रेकफास्टला आम्ही ट्री टॉप तवा फुल मॉन्टी हा ब्रेकफास्ट घेतलेला. त्याच्यामध्ये चॉईस होता ज्यूसचा. सो वॉटरमेलन, मँगो किंवा पायनॅपलचा ज्यूस असतो. त्यानंतर आपल्याला ब्रेड, बटर, जॅम, त्यानंतर कलिंगड होता. त्यानंतर ग्रिल मशरूम, बेक बीन्स, ग्रिल टमॅटोज, आलू टिक्कीज, सॉसेजेस, चिकन सॉसेजेस, त्यानंतर चिकन हॅम होतं. त्यानंतर ऑमलेट होतं. सो अशा प्रकारचा एकदम भरपेट असा नाश्ता येतो. सो 2 लोकांसाठी खूप इनफ आहे. रेस्टॉरंटला खूप सारे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. खूप छान रेस्टॉरंट आहे. युनिक एक्सपिरियन्स आहे. सो नक्की ट्राय करा द बे.